मॉर्निंग ऑल टीम. आज आपण आलेलो आहे हर्सूल गावामध्ये आणि हर्सूल गावामध्ये जे पोळ्याचा सण आहे हे भरपूर प्रमाणामध्ये बनवला जातो आणि पोळ्याचा सण म्हणजे नेमकं काय असतं हे आज आपण हर्सूलमधले जे नागरिक आहे त्यांना प्रश्न करू. सर तुमचं नाव काय? सर हे पोळा म्हणजे नेमकं काय असतं? पोळा शेतकऱ्यांसाठी जसं बाकी लोकांसाठी दिवाळी असते तसं शेतकऱ्यांसाठी पोळा हा सण असतो. जो बैल वर्षभर शेतकऱ्यासंग शेतामध्ये काबाड कष्ट करतो त्याचा हा सण असतो आणि हा सण शेतकरी मोठ्या उत्साहानं साजरा करतात. आणखी तुम्ही या पोळ्यासाठी जे बैलासाठी म्हणजे वर्षातून एकदा येतं, आणखी तुमच्या बैलाकडून काय काय अपेक्षा असतील आणि त्या बैलाला म्हणजे ज्या दिवशी पोळा असतो त्या दिवशी त्याच्यासाठी काय काय नियोजन असतं? पोळ्यासाठी आज सकाळी त्यांना मस्त साबण वगैरे लावून घेतलेलं आहे. आता त्यांना गोड धोड निवड दिलेलं जातो सकाळी. तुझं संध्याकाळी परत त्यांची पूजा होते ज्याला खान मांडणी म्हणतात. जे वर्षभर त्यांना खांदा पाऊस ठेवल्यामुळं जो पोळण्याला असतो त्याला आणि उद्या सकाळी त्यांना पोळ्याबद्दल काही सांगणार आहे? ज्याप्रमाणे आपल्या वाटाची चांगली वाईल का वरती सामान पाहिजे असेल, जे हर्सूलचे रहिवासी असेल किंवा खेडेपाड्याचे जे रहिवासी असेल तर नक्कीच इथं जे हर्सूलच्या पुढे एक ते आहे शॉप, त्यांचे जे ओनर आहे त्यांना सांगू. सर जर पोळ्याचं काही सामान घ्यायचं असेल तर कुठे यावं लागेल? आपल्या हर्सूलमध्ये यशपाल नगर. यशपाल नगर, हां, जळगाव रोड. जळगाव. तुम्ही बघू शकता की पोळ्याचं जे सामान आहे जे वस्तू पाहिजे ते सारे वस्तू इथं भेटन. जसे की हे भरपूर काही सामान आहे. जर रहिवासी असेल गावात कोणी असेल त्यांना जर सामान पाहिजे असेल तर नक्कीच इथे या.